नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी मोठे बदल, पगार, पी-एफ, पेन्शन आणि सी-टी-सीवर होणार थेट परिणाम. लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. 4 नवीन कामगार संहितांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता. या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना, भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, ग्रॅज्युइटी आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभांमध्ये महत्त्वाचे बदल होऊ शकतात. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. नवीन व्यवस्थेनुसार वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाच्या परिस्थिती संहितेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना अधिक स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर या बदलांचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून एकूण वेतन किंवा सी-टी-सीच्या किमान 50% असणे आवश्यक आहे. उर्वरित 50%मध्ये एच-आर-ए, बोनस, कमिशन, ओव्हरटाईम, विशेष भत्ते आणि इतर सुविधा यांचा समावेश केला जाईल. जर भत्त्यांची रक्कम निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम मूळ वेतनात समाविष्ट केली जाऊ शकते. पी-एफ आणि पेन्शनमध्ये होऊ शकते वाढ. मूळ वेतन वाढल्यास त्यावर आधारित पी-एफ योगदान, ग्रॅज्युइटी आणि ई-पी-एस पेन्शनसाठीची गणना देखील वाढू शकते. त्यामुळे निवृत्तीनंतर मिळणारे लाभ वाढण्याची शक्यता असली तरी कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा मासिक पगार काही प्रमाणात कमी होऊ शकतो. कर दायित्वावरही परिणाम शक्य. कर तज्ज्ञांच्या मते वेतन रचनेत बदल झाल्यास करपात्र पगार वाढू शकतो. काही रकमा मूळ वेतनात समाविष्ट झाल्यास आयकराची गणना बदलू शकते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांचे कर दायित्व वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन नियम लागू झाल्यानंतर पगाराच्या स्लिपमध्ये बदल दिसू शकते.